आज मित्र आपण क्रेडिट कार्ड संदर्भात बोलणार आहोत. बिल न भरता क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाल्यास काय होतं त्याच्याबाबत आपण बोलणार आहोत. आजच्या काळात क्रेडिट कार्ड गरजेचे बनले आहे. आता खरेदी करा नंतर पैसे भरा ही संकल्पना लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग बनली आहे. परंतु एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा पूर्ण वापर केला असेल आणि अचानक त्याचा मृत्यू झाला तर हे देयक कोण अदा करणार? त्याचा भार कुटुंबावर येतो का? बँक ते पैसे माफ करते? याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. बहुतेक क्रेडिट कार्ड अनसिक्युर्ड लोन मानले जातात. यामध्ये बँक तुम्हाला तुमच्या उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि पूर्वीच्या व्यवहाराच्या इतिहासावर आधारित कार्ड देते. त्यामागे कोणतीही मालमत्ता बँकेमध्ये गहाण ठेवलेली नसते. बँक सर्वप्रथम मृत व्यक्तीच्या मालमत्तेतून थकीत रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मृतकाच्या नावावर जर काही बँक शिल्लक FD गुंतवणूक किंवा मालमत्ता असेल तर बँक न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तिथून आपला पैसा मिळवण्याचा प्रयत्न करते. जर मृत व्यक्तीच्या नावावर काहीही संपत्ती नसेल आणि बँक वसूल करू शकत नसेल तर त्या कर्जाची रक्कम बँक NPA वर्ग करते. NPA म्हणजे थोडक्यात बुडीत कर्जामध्ये वर्ग करते आणि त्या तोट्याचा भार बँक स्वतः सहन करते. कुटुंबावर कोणतेही कर्ज फेडण्याचे ओझे येत नाही. ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली नाही किंवा निश्चित उत्पन्न नाही त्यांना बँक सिक्युर्ड क्रेडिट कार्ड देते, जे फिक्स्ड डिपॉझिट FDच्या बदल्यात दिले जाते. जर अशा कार्डधारकाचा मृत्यू झाला तर बँकेकडे FDच्या रूपाने सुरक्षा असते. बँक थेट त्या FDची रक्कम वळती करून क्रेडिट कार्डचे थकीत पैसे वसूल करते. उरलेली रक्कम कुटुंबियांना दिली जाते. म्हणजे FD तोडून जी रक्कम वसूल करतात आणि त्यातून जी रक्कम राहते ते त्याच्या कुटुंबियांना परत दिली जाते. पर्सनल लोन आणि इतर कर्जाचे काय असतं ते बघूया. आता पर्सनल लोन हेही अनसिक्युर्ड प्रकारात येते. त्यामुळे त्यावरही आपण आधी जे सांगितलं मी तेच सगळे नियम लागू होतात. म्हणजे मृत्यूनंतर बँक फक्त मालमत्तेतून वसुली करू शकते. संपत्ती नसेल तर ते कर्जही बुडीत खात्यात टाकावे लागते. पण होम लोन किंवा कार लोन हे सिक्युर्ड लोनमध्ये असते. यामध्ये संबंधित मालमत्ता बँकेकडे गहाण असते. घर असेल किंवा गाडी असेल. त्यामुळे कुटुंबाचे कर्जाचे हप्ते भरल्यास मालमत्ता त्याच्या नावे राहते. अन्यथा बँक ती मालमत्ता जप्त करून विक्री करून आपले पैसे वसूल करते. आता जॉईंट कार्डचं पण कसं असतं बघा. जॉईंट कार्डमध्ये जर एक कार्डधारक मरण पावला तर संपूर्ण थकीत रक्कम देण्याची जबाबदारी दुसऱ्या जिवंत धारकावर येते. कार्डधारकाच्या थकीत रकमेचा परिणाम कुटुंबातील इतर कोणाच्याही क्रेडिट स्कोअरवर होत नाही. थकीत रक्कम भरण्याची जबाबदारी ही त्याच्यावरच असते. अशा स्थितीत कार्डधारकाचा मृत्यू झाला तर त्या क्रेडिट कार्डवरील थकीत रक्कम भरण्याची कायदेशीर जबाबदारी केवळ त्याच्यावरच असते. बँक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर म्हणजेच पत्नी, मुले, आई वडील यांच्यावर थकीत रक्कम भरण्यासाठी कायदेशीर दबाव टाकू शकत नाही. जर एखाद्याने क्रेडिट कार्डवरती पैसे काढले असतील तर बँक घरातील कोणत्याही सदस्यावर पैसे भरा म्हणून दबाव टाकू शकत नाही.